हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खडकर. आज हे बघा, आपण इडलीचं पीठ केलं की नेहमी किंवा डोश्याचं पीठ केलं की डोसे वगैरे करतो, उत्तप्पे करतो. तर आज मी तुम्हाला त्या इडलीच्या पिठाचं सँडविच दाखवणार आहे. हे आम्ही नेहमी करतो आणि खूप छान लागतं, मुलांना पण आवडतं. ते सँडविच करण्यासाठी एक तर तुमच्याकडे इडलीचं पीठ पाहिजे, म्हणजे डोश्याचं पीठ पाहिजे, आणि इडलीचं जरी असलं तरी चालतं. आणि कारण डोसे आणि इडलीचं पीठ वेगळं वेगळं करते मी, म्हणून मी सांगितलं. त्याच्यानंतर असा बारीक कापून कांदा घ्यायचा. ह्याच्यामध्ये मी थोडेसे बॉईल करून मटार टाकलेले आहेत, कोथिंबीर आहे, आणि एक हिरवी मिरची ना अशी बारीक कापून घ्यायची, त्याची चव चांगली लागते. आणि आपल्याला आता ह्याच्यात चीज लागणार आहे. तर आपण ते जेव्हा सँडविच करणार आहे तेव्हा त्याच्यावर मी चीज किसून टाकीन. आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि बाकी काही टाकायची गरज नाही आहे, कारण तशी आता हा तवा तापलेला आहे. हा सँडविचसाठीच खास घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते. तुम्ही तेल टाका, बटर टाका, तुम्हाला जे काय आवडेल ते टाका. ते सगळं आपण असं पसरवून घेऊ. ह्याच्यामध्ये ग्रिल करायचे असतील तर छान होतं, म्हणून हा घेतलेला आहे. आता ह्याच्यावर आपण इडलीचं पीठ टाकणार आहे. इडलीचं म्हणजे डोशाचं आहे हे. मी इडलीचं आणि डोशाचं पीठ वेगळं वेगळं करते. तर हे बघा, आता हे पीठ टाकायचं आहे आपल्याला आणि ते छान पसरवून घ्यायचं आहे. पीठ पसरवताना खूप जाड असं पसरवायचं नाही, म्हणजे ते पातळ पसरवलं की क्रिस्पी लागतं, जाड केलं की खाताना. आता हा कापलेला कांदा आणि तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या, जर तुमच्याकडे काही सॉसेस असतील तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही ते पण घालू शकता. हा ह्याच्यावर आपण घातलेला आहे. आता ह्याच्यावर मी चीज टाकते किसून. चीज सगळीकडे पसरेल असं किसून टाकायचं. चीजमुळे, तसं तुम्ही कांद्यात जर चीज किसून आधीच तयार ठेवलं तरी चालतं, तसं काय वरतूनच टाकायला पाहिजे असं नाही आहे. पण मी तुम्हाला दाखवायचं म्हणून मी हे आत्ता चीज किसून टाकते. तुम्हाला किती टाकायचं आहे चीज, तुम्हाला किती आवडतं त्याप्रमाणे टाका. मी साधारण 1 क्यूब टाकलेला आहे. आपण अमूलचं जे आणतो ना त्याचा 1 क्यूब असतो तो टाकलेला आहे. चीज टाकून झालं की ह्याच्यावर परत आपल्याला आता थोडं पीठ पसरवायचं आहे. तर हे काय आपल्याला उलटण्याने किंवा ह्यानी पसरवता येणार नाही, त्यामुळे अलगद थोडंसं पातळ पातळ असं टाकायचं. ते सगळं कवर होईल एवढं पीठ आपण टाकणार आहोत. तर सगळं हे कवर झालेलं आहे. तर ह्याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनटं ठेवायचं आहे. आता झाकण काढते मी. तर हे वरचं जे आपण पीठ टाकलं आहे त्याच्यावर थोडंसं ते आता उलटायचं आहे आपल्याला. तर थोडंसं तेल, तूप, बटर तुम्हाला जे काय घालायचं आहे ते घालून घ्या, कारण ते उलटून दुसऱ्या बाजूने पण आपल्याला ते करायचं आहे. जसं आपण ब्रेडचं करतो ना तसंच हे करायचं आहे. आता हे आपोआप सुटतं, म्हणजे असं काही त्याला चिकटत वगैरे नाही. एका बाजूने छान झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने पण आपण छान करून घेऊ. बघा, आता दुसरी बाजू पण झाली असेल. 1-2 मिनटं झाली मी ठेवले. ह्याला थोडंसं मी बटर लावते,
बटर लावल्याने त्याला टेस्ट खूप छान येते. असंच तुम्ही ब्रेडचं पण करू शकता. हे बघा बटर मी लावलं आहे आणि परत आता आपण उलटून बघू की ती बाजू दुसरी बाजू झाली आहे की नाही चांगली. ही बाजू पण खूप छान झालेली आहे. आता पण थोडंसं मी बटर लावते. आता बटर ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचं तर लावा, नाही तर नका लावू. पण फक्त टेस्ट चांगली लागते म्हणून मी हे लावते. आणि थोडंसं जरा क्रिस्पी करून घ्यायचं म्हणजे मग ते खाताना खूप छान लागतं. ही बाजू पण परत आपण एकदा परतून घेऊ. बघा किती सुंदर आपलं डोशाच्या पिठाचं सँडविच तयार झालेलं आहे. आणि मंद गॅसवर केलं ना की आतमधला कांदा जे काही आपण टाकले चीज ते सुद्धा छान त्याला वाफ मिळते आतमध्ये आणि आतपर्यंत ते छान होतं, म्हणजे असं कच्चं कच्चं लागत नाही. हे बघा इडलीच्या पिठाचं सँडविच आपलं तयार आहे. नुसतंच डोसे करून खाण्यापेक्षा हे कधीही चवीला छान लागतं आणि एकदम क्रिस्पी होतं. आता तुम्हाला मी दाखवते हे जे आहे हे, ह्याला बघा एकदम छान वरून क्रिस्पी होतं कारण ते इडलीचं पीठ असल्यामुळे छान कुरकुरीत लागतं. असं हे सँडविच आता आपलं तयार आहे. आता हे जरासं गार झालेलं आहे, त्याला पिझ्झा कटरने मी कट करते. कट करताना सुद्धा त्याचा इतका क्रिस्पी झाले ना कुरकुर कुरकुर आवाज येतोय. हे बघा छान क्रिस्पी असं आपलं सँडविच तयार आहे. आतून बाहेरून खूप छान हे झालेलं आहे क्रिस्पी आणि मध्ये त्याला थोडंसं चीज वगैरे असल्यामुळे ते सॉफ्ट लागतं. आता हे तुम्ही चटणीबरोबर खा, कसंही खा, छान लागतं. करून बघा. धन्यवाद. हे बघा आपल्या इडलीच्या पिठाचं सँडविच तयार झालेलं आहे. बाहेरनं ते क्रिस्पी झालेलं आहे दोन्ही बाजूनी आणि आतून सॉफ्ट इडलीसारखं लागतं. त्यामुळे असं सँडविच तुम्ही पण करून बघा. मुलांना खूप आवडतं आणि पण गरम गरम खाल्लं तर क्रिस्पी लागतं, ठेवलं तर मात्र मऊ पडतं. आता ह्याच्याबरोबर टोमॅटो सॉस आणि चटणी घेतली आहे, पण काही घ्यायची गरज नाही कारण त्याच्यामध्ये आपण चीज, कांदा, मिरची सगळं घातलेलं आहे. त्यामुळे वरून काही घ्यायला लागत नाही, पण माझ्याकडे होती चटणी म्हणून मी घेतली. तुम्हाला कशी वाटली ही आयडिया? तुम्ही पण असं करता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे सँडविच मी त्यांना दिलेलं आहे खायला. आता ते खाल्ल्यावर सांगतील कसं झालं आहे. कसं झालं आहे ओ सँडविच? झकास, मस्त, एकदम झकास. थँक्यू.